नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पंडगर DK। आज आपण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणेचा प्रथम वर्ष कला या शाखेतील भूगोल या विषयाचा अभ्यासक्रम पाहणार आहोत। कारण विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष 2019-20 पासून नवीन CBCS पॅटर्न म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टम पॅटर्न हा लागू केला आहे आणि त्यामुळे अभ्यासक्रमात बदल झालेला आहे। कारण पूर्वीचा 2013चा पॅटर्ननुसार एकच वार्षिक परीक्षा होत होती, परंतु आता या नवीन बदलत्या अभ्यासक्रमानुसार आपल्या विषयाचं स्ट्रक्चर बदललेलं असून प्रथम व द्वितीय सत्र अशा 2 सत्रांमध्ये FYBAची विभागणी झालेली आहे आणि त्यामुळे दोन्ही सत्रांमध्ये आपल्याला 2 वेगवेगळे विषय अभ्यासावे लागतात। तर जर बघा या ठिकाणी पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा अभ्यासक्रम या ठिकाणी पाहायला मिळतो। तर या अभ्यासक्रमाचं कोर्स स्ट्रक्चर काय आहे तर बघा, सेमिस्टर 1 साठी GG 110A फिजिकल जॉग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोल हा प्रथम सत्रासाठी आहे। तर क्रमांक 2 सेमिस्टर 2 साठी म्हणजे द्वितीय सत्रासाठी GG 110B ह्यूमन जॉग्राफी म्हणजेच मानवी भूगोल हा दुसरा पेपर किंवा दुसरा विषय आपल्याला दुसऱ्या सत्रामध्ये शिकायचा आहे। तर या प्रथम सत्रातील जो प्राकृतिक भूगोल किंवा फिजिकल जॉग्राफी हा विषय आहे, तर या विषयाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे हे पाहून घेऊ। तर तुम्ही हा अभ्यासक्रम पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर डाउनलोड केले असता असं तुम्हाला या ठिकाणी वेगवेगळ्या SY आणि TYBA ला देखील पुढच्या 2 वर्षांमध्ये कोणकोणते विषय अभ्यासायचे आहेत याची देखील आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते। तर चला पाहूया, प्रथम सत्रासाठी असणारा फिजिकल जॉग्राफी किंवा प्राकृतिक भूगोल या विषयासाठी आपल्याला एकूण 4 प्रकरणं आहेत। ही 4 प्रकरणं वेगवेगळ्या उपविभागांमध्ये विभागलेली आहेत आणि या 4 प्रकरणांना सरासरी प्रत्येक प्रकरणाला 12 तासिकांचं वेटेज आहे। म्हणजेच एक प्रकरण हे 12 तासिकांमध्ये विभागलेलं असून म्हणजे आपला एकूण अभ्यासक्रम हा 48 तासिकांचा आहे। तर तुम्ही पहा या ठिकाणी जे प्रकरण क्रमांक 1 आहे ते आहे इंट्रोडक्शन टू फिजिकल जॉग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोलाची ओळख। त्यातील पहिला उपघटक आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे डेफिनेशन ऑफ फिजिकल जॉग्राफी म्हणजे प्राकृतिक भूगोलाची व्याख्या। तर दुसरा आपल्याला उपघटक अभ्यासायचा आहे तो म्हणजे नेचर अँड स्कोप ऑफ फिजिकल जॉग्राफी। नेचर अँड स्कोप ऑफ फिजिकल जॉग्राफी म्हणजे स्वरूप आणि व्याप्ती ही आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे। त्याचबरोबर प्राकृतिक भूगोलाच्या शाखा ह्या आपल्याला तिसऱ्या उपघटकाच्या अंतर्गत अभ्यासायच्या आहेत म्हणजेच ब्रांचेस ऑफ फिजिकल जॉग्राफी। आणि चौथा आणि अतिशय महत्त्वाचा या प्रकरणामधील उपघटक आहे तो म्हणजे पृथ्वीची विविध आवरणे। या आवरणांमध्ये प्रामुख्याने आपल्याला इंट्रोडक्शन अबाउट द अर्थ सिस्टम, पृथ्वीच्या विविध आवरणांमध्ये आपल्याला त्यांचा अभ्यास करायचा आहे। तर लिथोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर अँड बायोस्फिअर या प्रमुख 4 सिस्टम किंवा प्रमुख 4 आवरण पृथ्वीवरती आहेत म्हणजेच शिलावरण, वातावरण, जीवावरण आणि जलावरण असे एकूण 4 आवरण या ठिकाणी आहेत। मग बघा या 4 आवरणांनाच अनुषंगाने खालची 3 प्रकरणे या ठिकाणी दिलेली आहेत। यामध्ये दुसरं प्रकरण आहे लिथोस्फिअर म्हणजेच शिलावरण, तिसरं प्रकरण आहे ॲटमॉस्फिअर म्हणजेच हवामान किंवा वातावरण, चौथं प्रकरण आहे हायड्रोस्फिअर म्हणजेच जलावरण। म्हणजे आपल्याला ह्या 4 प्रकरणांचा या म्हणजेच प्राकृतिक भूगोलाशी निगडीत अशा 4 घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे। यामध्ये दुसऱ्या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने इंटेरियर ऑफ द अर्थ हा पहिला उपघटक अभ्यासायचा आहे म्हणजेच पृथ्वीचे अंतरंग म्हणजे काय हे आपल्याला पृथ्वीच्या अंतरंगाचे किती थर पडतात, पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जात असताना पृथ्वीचे अंतरंग किती खोल आहे या ठिकाणी याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। तसेच या प्रकरण क्रमांक 2 मध्ये दुसरा उपघटक आहे वेगनरचा खंडवहन सिद्धांत। आता हा वेगनरचा खंडवहन सिद्धांत
हा जगप्रसिद्ध असा सिद्धांत असून त्या माध्यमातून पृथ्वीवरील खंड आणि महासागर यांची उत्पत्ती कशी झालेली आहे हे सांगणारा हा सिद्धांत आहे. त्यालाच वेगनर्स कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी असेही म्हणतात. त्याचबरोबर डेव्हिस कन्सेप्ट ऑफ सायकल ऑफ इरोजन म्हणजे डेव्हिसचं अपक्षरण चक्र पृथ्वीवरती शिरावरण निर्माण झालं, म्हणजेच जमीन निर्माण झाल्यानंतर जमिनीवरती असणारे भूभाग हे सर्वत्र सारखे नाहीत आणि सारखे नसण्यामागं काय कारण आहे हा सांगणारा जो सिद्धांत आहे या सिद्धांताला म्हणतात डेव्हिसचे अपक्षरण चक्र सिद्धांत. हा आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये अभ्यासायचा. तसेच प्रकरण क्रमांक 3 मध्ये आपल्याला अभ्यासायचा आहे ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण म्हणजे हवा. या संदर्भात आपल्याला अभ्यास करायचा. मग यामध्ये 4 उपघटक आहेत. यातील पहिला उपघटक आहे स्ट्रक्चर ऑफ द ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरणाची संरचना कशी आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागावरून वरती जात असताना वातावरणामध्ये कोणते बदल होतात आणि ह्या बदलानुसार वातावरणाचे कोणते थर आहेत हे आपल्याला अभ्यासायचे आहे. ते आपण कोणते आहेत त्या प्रकरण अभ्यासक्रमाच्या वेळेस अभ्यासणार आहोत. त्याचबरोबर दुसरं प्रकरण आहे, दुसरा उपमुद्दा आहे तो म्हणजे हीट बॅलन्स पृथ्वीचे औष्णिक संतुलन असं त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो. म्हणजे पृथ्वीवर येणारी जी सौर ऊर्जा आहे ही एकूण येणारी ऊर्जा आणि पृथ्वीहून परावर्तित होणारी ऊर्जा यांना पृथ्वीचं औष्णिक संतुलन असं म्हणतात. आणि ह्या पृथ्वीच्या औष्णिक संतुलनामुळेच पृथ्वीवरचं तापमान हे सरासरी कमी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर तिसरा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे दाबपट्टे आणि वारे म्हणजे प्रेशर बेल्स अँड विंड सिस्टम म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती विविध ठिकाणी असणारे दाबपट्टे कोणकोणते आहेत आणि या दाबपट्ट्यांना अनुसरून पृथ्वीवर वाऱ्यांची निर्मिती कशी होते. हा एक भाग अतिशय अभ्यासण्यासारखा आहे. त्याचबरोबर या प्रकरणामधील तिसरा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे फॉर्म्स अँड टाइप्स ऑफ प्रेसिपिटेशन म्हणजे पावसाचे किंवा सांद्रीभवनाचे प्रकार कोणते आहेत आणि ते कोणकोणत्या माध्यमामधून होतं म्हणजे आपल्याला ते पाहायचं आहे. म्हणजे पर्जन्याचे प्रकार या ठिकाणी आपल्याला अभ्यासाचे आहेत. आणि शेवटचं प्रकरण 4 आहे ते म्हणजे हायड्रोस्फिअर म्हणजेच जलावरण म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर असणारे पाण्याचे आवरण आहे. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर एकूण 71% पाणी आहे म्हणजे आपल्याला पाण्याचा अभ्यास करणं देखील गरजेचं आहे. तर यामध्ये आपल्याला हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती पाण्याची जे चक्र आहे आपण त्याला जलचक्र म्हणतो या जलचक्राचा देखील आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा. त्याचबरोबर या प्रकरण 4 मधील दुसरा जो उपघटक आहे तो म्हणजे जनरल स्ट्रक्चर ऑफ ओशियन फ्लोर म्हणजे समुद्राच्या पृष्ठभागाचे जो तळभाग आहे याची रचना त्याला आपण सागर तळ रचना असं म्हणतो हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्याचबरोबर लाटा आणि भरती ओहोटी वेव्ज अँड टाइड्स याचाही आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एखाद्या चौथा मुद्दा असा आहे तो म्हणजे व्हिजिट करायचा आहे. आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे त्या ठिकाणी जाऊन आपल्याला प्राकृतिक घटक समजून घ्यायचे आहे. म्हणजे जसे की नदी किनारा असेल किंवा डोंगर असेल डोंगरांचे भाग असतील त्या ठिकाणचे जमिनीचा प्रकार असेल अशा वेगवेगळ्या घटकांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. अशा एकूण 4 घटक किंवा 4 प्रकरणं आपल्याला या पहिल्या सत्रासाठी आहेत. आणि या पहिल्या सत्रासाठी भूगोल विषयाचा जो पेपर आहे पेपर क्रमांक 1 असं म्हणतो त्याचं नाव आहे फिजिकल जिओग्राफी म्हणजेच प्राकृतिक भूगोल. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की या प्राकृतिक भूगोलाचा जो अभ्यासक्रम आहे तर त्या अभ्यासक्रमाला अनुषंगाने प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं आहे हेही जाणणं गरजेचं आहे. कारण आपण अभ्यास करत असताना कुठे ना कुठे आपल्याला माहीत पाहिजे